छत्रपती संभाजीनगर जगन्माता शारदा वक्तृत्व स्पर्धेचे दुसरे सत्र उत्साहात सुरू झाले। या सत्राचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी एसपी जवळकर, संजय बोराडे, शैलेश हेकाडे, विवेक राठोड, विवेक चांदोडकर यांची उपस्थिती होती आणि या प्रसंगी बोलताना अतुल सावे म्हणाले की जनमाता शारदा वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट भाषणे करण्याची संधी मिळत आहे, याचा मला अभिमान आहे। राज्यातली ही सर्वात मोठी जिल्हास्तरीय स्पर्धा आहे, याचाही आनंद वाटतो। आमच्या बालपणी आम्हाला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते, किंबहुना असं धाडस करू देत नव्हते, पण तुम्ही फार भाग्यशाली आहात। पिढी आहे की तुम्हाला आपल्या विचार मांडण्याची संधी जनमाता शारदा वक्तृत्व स्पर्धेच्या व्यासपीठावर मिळाली आहे। यावर्षी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावेत यासाठी 7,000 कोटींची तरतूद केलेली आहे आणि यातूनच अनेक विद्यार्थी सहभागी होऊन यश संपादन करू शकतात। त्यासाठी मात्र स्पर्धेमध्ये भाग घेणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी धाडस दाखवणं देखील महत्त्वाचं असतं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक एसपी जवळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्योती ठाकरे यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन द्वारकानाथ जोशी यांनी केले। जनमाता शारदा वक्तृत्व स्पर्धेच्या आजच्या सत्राचे परीक्षण प्राध्यापक डॉक्टर विष्णू सुरासे, प्राध्यापक गणेश खोसरे, रवींद्र तम्मेवार, चांगदेव कोरडे आणि कृती आंधळे यांनी केले आणि यावेळी शिवकुमार यन्नावार पालक म्हणून डॉक्टर अतिम देशमुख, मुख्याध्यापक शेख वाहेद उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सविता खामगावकर, प्रकाश जवळकर, व्ही.डी. साबळे, एस.डी. संघाशी, आनंद तायडे, वनिता काटकर, सुशीला राजुरे, ज्योती कोकाटे, अरुणा जोशी, वाय.एस. पाटील, प्रकाश नागरे, प्रदीप विखे, बबन मगरे, श्याम मारगुडे, अत्तम वाहुळे, विजय गोरले, अलका देशमुख, भावना सुर्वे इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते।